लोकांना रात्री 2 वाजता पाण्याला उठावं लागतं, महिला भगिनींना कामाला जावं लागतं, त्यांच्या अडचणी होत्यात। एवढ्या वर्षे बाकीचे नगरसेवक होते पण हे त्यांची समस्या सुटली नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं ह्या वेळेला माझ्या प्रभागातली 4ही माणसं निवडून द्या आणि ती निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही जे कुठलं काम सांगाल ती कुठं काम राहणार नाही। कष्ट करणार माणसं त्यांचे मुलं आज महानगरपालिकेत टाकू शकता। या भागात एक महानगरपालिकेची शाळा झाली नाही, कुठला दवाखाना झाला नाही। आता काय करायला ठरवलं तुम्ही? काय नाही, बदल घडवायचा आहे। अजित दादाला निवडून द्यायचं। अजित दादाचे प्रशासनावर कळली नजर आहे। अजित दादांनी एक खून जर केला तर अधिकारी खुर्चीहून उठून खाली येतो। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण काळे पडळ या परिसरामध्ये आलो आहोत। प्रभाग 41 मध्ये सध्या राष्ट्रवादीचा प्रचार चालू आहे। या परिसरामध्ये निवृत्ती बांदल आणि सर्व त्यांचे इतर 3 उमेदवार या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। अण्णा, तुम्ही या परिसरामध्ये फिरताय, काय वातावरण म्हणतंय, कसा प्रतिसाद वाटतो तुम्हाला? आता तुम्ही स्वतः डोळ्याने बघताय वातावरण काय आहे ते। आता ह्या गल्लीत आम्ही आलो, पाहिलं घराघरासमोर घड्याळ काढलं, घड्याळाचा त्यांनी उत्सव केला आणि सगळे लोक घड्याळाच्या मागं उभी आहेत। प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक महिला भगिनी समोर येऊन सगळ्या उमेदवाराला ओवाळतात। याचा अर्थ की इथं कामाची गरज आहे। रस्ते झाले नाही, पाणी झालं नाही, लोकांना रात्री 2 वाजता पाण्याला उठावं लागतं, महिला भगिनींना कामाला जावं लागतं, त्यांच्या अडचणी होत्यात। इथं लाईटीचा प्रश्न आहे। एवढ्या वर्षे बाकीचे नगरसेवक होते पण हे त्यांची समस्या सुटली नाही। ह्या विभागाला 2012ला फारुख नाना सारखा इनामदार माणूस इथं उभा होता। त्या काळामध्ये त्यांनी जे रस्ते केलेत, शेवर लाईन केली, तीच कामं आहे। त्याच्यानंतर कुठलंही काम काळे पडाळ असू द्या, ख्रिस्तानगर असू द्या, सातवनगर असू द्या, चिंतामणी नगर असू द्या, मसोबा नगर असू द्या, फरादे चौक असू द्या, ह्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने कामं झालेली नाही। लोक आज खऱ्या अर्थाने बुकेजलेलं आहे, ते दुःखी आहेत, पण तरीसुद्धा तुमचं स्वागत करतात की राष्ट्रवादी पार्टी एक अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं ह्या वेळेला माझ्या प्रभागातली 4ही माणसं निवडून द्या आणि ती निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही जे कुठलं काम सांगाल ती कुठं काम राहणार नाही। हे स्वतः अजितदादांनी आम्हाला परवा त्यांच्या ऑफिसला बोलावलं, सगळ्या उमेदवाराला सूचना दिल्या की तुम्ही आश्वासन द्या, तुमचं आश्वासन खाली पडल्या जाणार नाही, पूर्णत्वाला ते नेण्याची जबाबदारी माझी आहे। दादा, काय नाव तुमचं? माझं नाव गजानन जोडपे। तुमचं मतदान आहे का इथे? आहे ना? अरे असणार। काय प्रतिसाद म्हणताय? तुमच्या स्थानिक नागरिकांचे काय प्रश्न आहेत, कोण सोडवलेत, कोणी आश्वासन? या भागातले खूप प्रश्न आहेत। या भागात डीपी रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत। ग्रामपंचायतच्या काळामध्ये पाईपलाईन झालेल्या होत्या, ड्रेनेज झालेल्या होत्या, त्याच्यावरच मलमपट्टी चालू आहे। रेल्वे गेटचं आज मला फक्त एकच सांगायचं आहे, आपण प्रभाग क्रमांक 16मधून येत असताना पलीकडून गाडीला धक्कासुद्धा लागत नाही, पण बोगदा पास केल्यानंतर आपल्या रस्त्याला हजारो ठिगळं असतील का बुवा असं? कारण काय? कारण अंतरमध्ये फक्त 50 फुटाचं अंतर आहे रेल्वे लाईनचं। अलीकडचा रोड का खराब आहे? तुम्ही बोगद्यापासून जर शिवतेज नगरपर्यंत गेले तर त्याला तुम्हाला 2000 ठिगळं लावले दिसून का डांबरीकरण व्यवस्थित होत नाही? आज तुम्ही कॉन्टोनमेंटमध्ये जा, आज रस्ते कसे आहेत, धक्कासुद्धा माणसाला लागत नाही, त्यापासून माणसाला कमरेचे आजार होतात, गाडीचे नुकसान होतात, माणसाचा पैसा वाया जातो, त्याच्यापासून माणसाचं 20% आपलं मेडिकलला खर्च होतो। या भागामध्ये पाणी, रस्ते साऱ्या या भागामध्ये आजपर्यंत कुठलाही एकाच झालं नाही। आज मला सांगा, पलीकडे महानगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये तिथला कुठलाही विद्यार्थी सर्व ते इंग्लिश मिडियममध्ये आहेत, पण या भागामध्ये कष्टाळू माणूस आहे, कष्ट करणारा माणूस आहे, त्यांचे मुलं आज महानगरपालिकेत टाकू शकता। या भागात एक महानगरपालिकेची शाळा झाली नाही, कुठला दवाखाना झाला नाही। आज दवाखान्याला जायचं म्हटलं तर मम्मदवाडीला जावं लागते, बरोबर? तर आपल्याला एक म्हणायचं आहे की काय आमच्याच भागात का विकास नाही? आता काय करायला ठरवलं तुम्ही? काय नाही, बदल घडवायचा आहे। अजित दादाला निवडून द्यायचं। अजित दादाचे प्रशासनावर कळली नजर आहे। अजित दादांनी एक खून जर केला तर अधिकारी खुर्चीहून उठून खाली येतो। तर आपल्याला फक्त यावेळेस 4ही घड्याळ मारून 4ही उमेदवार निवडून आणायचे आहेत, हेच माझं सांगणं आहे। फक्त या भागामध्ये विकास होणं महत्त्वाचं। का विकास होत नाही या प्रश्नाचं उत्तर कोणी असेल तर द्यावं। आपल्याला कोणावर टीका करायची नाही, काही कोणाला वाद घालायचा नाही। तर
तर आपण या ठिकाणी पाहिलं की स्थानिक नागरिकांनी अतिशय प्रखरपणे आपली भूमिका मांडलेली दिसते. दादा, काय नाव तुमचं? मी योगेश सूर्यवंशी. माझी मिसेस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं अधिकृत या ठिकाणी उभी आहे. सर्वात प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, अजितदादांचं मनपूर्वक आभार मानतो. गेले 25 वर्ष झालं या भागाच्या विकासाकरता अजून देखील कोणत्याही पद्धतीने विकास झाला नाही. अतिशय नागरिक या ठिकाणी संतपलेले आहेत. गेले कित्येक वर्ष झालं पाण्यापासून वंचित आहे, वाहतुकीची कोंडी आहे, लोकांचं आरोग्य धोक्याचं आहे. अशा परिस्थितीमधून हा भाग आत्तापर्यंत 25 वर्ष विकासापासून वंचित आहे. आज सय्यदनगरचं रेल्वे गेट बंद झालं, काळेपडळचं रेल्वे गेट बंद झालं, पण पर्यायी व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी अजून कोणत्याही पद्धतीने उपलब्ध नाही आहे. या भागामधून नागरिकांना रेल्वेच्या पलीकडं जात असताना महानगरपालिकेचा दवाखाना पलीकडं आहे, महापालिकेची शाळा पलीकडं आहे, सुशोभित गार्डन देखील पलीकडं आहे. ज्यावेळेस या भागातील अतिशय सामान्य कुटुंबातील लोक राहत असताना, कष्टाळू वर्ग राहत असताना, त्यावेळेस त्यांना पलीकडे जात असताना त्यांचा जीव धोक्यात घालून रेल्वे गेट क्रॉस करावं लागत असतं. त्यामुळं भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता तर काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये पुणे महापालिकेमध्ये सत्ता येणार आहे आणि 40 सीटं अजितदादांच्या विचारानं आणि निवडून येणार आहे. त्यामुळे पुढल्या काळामध्ये या भागातील अतिशय जिवंत आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे या अंडरपासचा बोगद्याचं काम पुढल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनुसूचित महिला जाती प्रवर्गातून उमेदवार आहे. आज आपण या भागात आमचा प्रचार चालू आहे. या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून आज तुम्ही पाहिला असेल, या भागातील नागरिकांचा आम्हाला जसं दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे आमचं स्वागत केलं जाते. घरोघरी दारोदारी रांगोळी काढून आमच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे. याचं कारण हेच की या भागातली जो विकास खंडित झालेला आहे किंवा विकास राहिलेला आहे, या विकासाला आमच्या माध्यमातून ते पाहत आहेत. मी या भागातील स्थानिक उमेदवार आहे, त्यामुळे एक आस आहे की सूर्यवंशी दाम्पत्य या पूर्ण पॅनलच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनं या जोमाने काम करेल. त्यामुळे मी सर्व नागरिकांना, सोसायटी वर्गांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही कोणत्याही आमिषाला थापांना बळी पडू नका. सोसायटी वर्गांचा असा विचार असतो की जे वरच्या लेवलला असतं तेच येतं, पण ही निवडणूक स्थानिक लोकांची आहे, स्थानिकांची आहे. त्यामुळे सर्वांनी घड्याळाचा विचार करावा आणि घड्याळच निवडून द्यावं, कारण त्याच्या माध्यमातूनच प्रगती होणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की स्थानिक नागरिक आहेत. काय दादा नाव तुमचं? राघू कदम. काय तुमचे स्थानिक प्रश्न आहेत आणि कोण वाचा? पहिला प्रश्न एक आहे की रेल्वे क्रॉसिंग आहे, त्या रेल्वे क्रॉसिंगचा आम्हाला मुलांना शाळेमध्ये जायला सुद्धा जागा नाही. तर आमचा तो प्रश्न पहिला सुटला पाहिजे. एक तर दादर व्हायला पाहिजे, तर भुयारी मार्ग व्हायला पाहिजे रेल्वे क्रॉसिंगच्या तिथं. मुलांचं इतकं हाल होत्यात, भुयारी मार्गातून जावं लागतं, पोरं धोक्यात येतात, सायकलीवर जातात, कशी जातात ते, आणि रेल्वेसारखी चालू असते. त्याच्यामुळं आमचं एक मत आहे की ते रेल्वेचं काम झालं पाहिजे. आणि आमचे इथले कार्यकर्ते प्रयत्न करतात, पण त्या प्रयत्नाला हाणून पाडतात. हे स्थानिक नागरिकांनी समस्या मांडल्यात, त्यांचा अंडरपासचा प्रश्न आहे, कसं सोडवाल तुम्ही? हे काय आश्वासन द्याल? आम्ही हे काम त्यांचं 100% करणार. आमचे नामदार अजितदादा पवार यांच्यामार्फत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, ज्या तुमची कामं असतील ती ह्या तुमच्या काळात सगळी करू, पण तुम्ही 4ही सीटं निवडून आणा, ही जबाबदारी आमच्या खांद्यावर दिली आहे. आणि आम्ही 4हीचं बी इला उचललेलं आहे. 4ही उमेदवार आमचे ह्या प्रभागात निवडून येणार आहे आणि दादा आम्हाला सर्वतो मदत करणार आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की अजित पवारांच्या माध्यमातून सर्व स्थानिकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. स्थानिक नागरिकांनी सुद्धा तक्रारी केल्यानुसार त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. एक मिनिट, एक तुम्हाला सांगतो, ड्रेनेज लाईनचा एक प्रश्न आहे आमचा. घाण पाणी पेयाच्या पाण्यामध्ये जाते, ते सुद्धा म्हणजे अजिबात साफसफाई करत नाही. ते आम्ही इतकं वैतागलो इथले नागरिक की आम्हाला ह्यात बदल पाहिजे. आपण या ठिकाणी पाहिलं की अजूनही काही महिलांचे प्रश्न आहेत. या ठिकाणी काही महिला बोलू इच्छितात. तर काय ताई नाव तुमचं आणि काय प्रश्न आहेत तुमचे? मी सोनाली शिवाजी शेवाळे.
गेले 20 वर्ष झाले आम्ही ह्या भागामध्ये फिरतोय. जेव्हा भोसलेताईंनी रोड केले होते त्याच्यानंतर रोड हे फक्त फारुख नानांनी थोडेसे केले, बाकी कोणतेच रोड झालेले नाहीत. आणि आमच्या 4 उमेदवारांना तुम्ही प्रचंड मताने निवडून दिले ना, काय होतंय, वस्त्या वाढतात, घरं वाढतात, ते तुम्ही फक्त त्याच्यावर डागडुजी करता, त्याला उपयोग नाही आहे ना. तुम्ही आहे ना रस्ते अंडरग्राऊंड करून तुम्ही जो चेंबरचा प्रश्न आहे तो चेंबर तुम्ही मोठे करून ते चेंबर तुम्ही काय करता, चेंबर तिथेच फक्त तिथल्या तिथे साफ करता आणि परत होता. पण घरं वाढतात ते, पण चेंबरच्या ज्या पाईपलाईन आहे त्या मोठ्या होत नाही आहेत. तर त्या पाईपलाईन मोठ्या करून तुम्ही रस्ते आमचे व्यवस्थित करून द्या, हा आमचा मेन महानगरपालिकेत प्रश्न असेल. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे कामं झाली होती त्यानंतर नगरसेवक फारुकी इनामदारांच्या नंतर या परिसरामध्ये काम झाले नसल्याचं स्थानिक महिलांनी सांगितलं. अनेक प्रश्न आहेत. पाहूया 15 तारखेला मतदार कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतंय. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.